नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रेशीम जे न्यूटन परत स्वागत करतो तुमचं आपली शेती रेशीम यूट्यूब चॅनलवरती। तर आपली बॅच सुरू आहे। आज आपल्या रेशीम बॅचचा 16वा दिवस आहे, म्हणजे चॉकी आणल्यापासून ते आजपर्यंत आपल्या बॅचला 16 दिवस हे पूर्ण झाले आहे। आणि आपण जो पाला दिलेला आहे तो आज आपला 9वा पाला आहे। सकाळचा म्हणजे आपली 9वी फिडिंग आपण आज आळीला दिली आहे। आणि आज आपण आळीवरती सप्लिमेंट हे पावडर मारलेले आहे। तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपली आळीची साईज कशी आहे, आळीला कोणत्या रोगाची बाधा झालेली आहे का, किंवा आपण त्यातून मोळी बॅच डिलिव्हरी कशी असणार आहे, आपण आळीला कशा पद्धतीने मेंटेन हे करणार आहोत, हे आपण आज व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला रेशीमविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहायला मिळेल। तसेच बॅच डिलिव्हरी ही तुम्हाला पाहायला मिळते, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण बॅच डिलिव्हरी ही पाहायला मिळते। तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर देखील करा। तर आता मी शेतकरी मित्रांनो जास्त वेळ नाही लागली तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ लगेच सुरू होतोय। तर आज आपल्या आळीला 9 फिडिंग आपण पूर्ण दिले आहेत, म्हणजे जी आपली सकाळची फिडिंग होती ती 9वी फिडिंग होती। तर 9 पाले आपले पूर्ण झाले आहेत। आळीची साईज तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने झालेली आहे। पाला देखील एकदम चांगल्या क्वालिटीचा आपण आळीला देण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यामुळे आळीची साईज देखील चांगली आहे। आपण आज आळीला 9वा पाला हा दिलेला आहे। आपल्या आळीवरती आतापर्यंत कसल्याही रोगाची बाधाही झालेली नाही। आळीची साईज ही एकदम चांगली आहे। आपण आळीला आज पेशिंग देखील दिलेली आहे। या ठिकाणी आपले 4 बेड हे आपण पूर्ण केले आहेत। आपली आहे 200 अंडीपुंजे। तर आता आपल्या आळीची फास्ट फिडिंग ही सुरू झाली आहे, म्हणजेच 6व्या फिडिंग पासून आपल्या आळीची फास्ट फिडिंग ज्याला म्हणतो ते सुरू झाले आहे। तर आता ही बॅच आपण हँडल करत आहोत फक्त 3 जण, मी आणि आई वडील, आम्ही 3 जण ही 200 अंडीपुंजेची बॅच ही सांभाळत आहोत। त्याचबरोबर आळीला दिवसातून 4 वेळेस पाला हा आपण द्यायला सुरू केला आहे, म्हणजे तो पाला आता आपला संपतच आहे। आता आपण ही जी पाला बघू शकता हा आपण सकाळी दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर आपण ही दुसरी फिडिंग झाली माझ्या सकाळपासून, पण आपण ती धरत नाहीत, रात्रीची आणि सकाळची अशी मिळून दिवसाला फक्त 2च फिडिंग आपण धरतो। यामध्ये ज्या फिडिंग दिल्या आपण त्या धरत नाहीत। तर आपण सकाळपासून आज आळीला 2 वेळेस पाला दिलेला आहे, आणि जवळपास तो दुसरा देखील पाला आता संपत आलेला आहे। तर आता जवळपास आपले 8 रॅक 8 बेड हे पूर्ण झाले आहेत। बेडची लांबी रुंदी मी सांगितलेली आहे 5.5 फूट रुंद आणि 40 फूट लांब असे आपले 8 बेडवर आपण 200 अंडीपुंजे ही ठेवलेली आहे। आळीची साईज एकदम चांगली आहे। पाला देखील एकदम चांगल्या पद्धतीने आपण आळीला देत आहोत। आळीला कसल्याही प्रकारची रोगाची बाधा नाही। तर अशा पद्धतीने आपण बॅच हँडल करत आहोत। लवकरच आपले आता चंद्रिका देखील पडतील। तर चंद्रिका एक 14-15 फिडिंग खातात आळी, त्यानंतर आपले चंद्रिका हे पडतील, म्हणजे आणखीन आपल्याला 2 ते 3 दिवस आळीला चांगल्या क्वालिटीचा आणि दर्जेदार पाला द्यायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण समाप्त करतोय। पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत आपली शेती रेशीम यूट्यूब चॅनलवरती।